आपण चौरसातील संख्या शोधणे हे काढणार आहोत। बघा आता 6 3 आणि मध्ये 27, 8 4 मध्ये 48, 5 2 मध्ये प्रश्नचिन्ह म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची आपल्याला संख्या काढायची। मग त्यासाठी आपण अंदाज लावूया। 6 चा वर्ग 36 आणि 3 चा वर्ग 9 म्हणजे कडेच्या दोन्ही अंकांचा वर्ग घ्यायचा आणि त्यांची करायची वजाबाकी। बघा 36 मधनं 9 गेले म्हणजे इथं राहिले 2, इथं आले 16, 16तून 9 गेले 6, 7 8 9 म्हणजे इथं 7 आणि इथं 2 म्हणजे 27। बघा मध्ये मांडलेला आहे 27 म्हणजे कडेच्या अंकांच्या वर्गांची वजाबाकी मध्ये मांडलेली आहे। त्याच पद्धतीने इथं पण बघा 8 चा वर्ग 64 आणि 4 चा वर्ग 16 आणि आता यांची वजाबाकी करूया। इथं राहिले 5, इथं आले 14, 14तून 6 गेले 4, 5 6 म्हणजेच 8 आणि 5तून 1 गेला 4 म्हणजेच 48। कडेच्या दोन अंकांच्या वर्गांची वजाबाकी मध्ये मांडलेली आहे। मग आपण पण तेच करूया। 5 चा वर्ग 25 आणि 2 चा वर्ग 4 मग 25 मधनं 4 गेले 21 म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या काय आहे 21। उत्तर 21। पुढचा प्रश्न बघूया। वरती दिले 7 5 3 आणि मध्ये 30 तसंच यांचं पण लिहिलेलं आहे। मग आता बघा काय करायचं 7 5 7 आणि 5 12 तिघांची पण बेरीज करूया आपण कडेच्या। 7 आणि 5 12 13 14 15 आणि 15 ची दुप्पट 30 म्हणजेच कडेच्या अंकांची बेरीज आणि गुणिले दुप्पट म्हणजे 7 अधिक 5 अधिक 3 किती झाले 7 आणि 5 12 13 14 15 म्हणजे यांची आली 15 बेरीज आणि गुणिले 2 म्हणजेच 30 मध्ये मांडलेला आहे बघा 30। तसंच आता इथं पण बघूया 6 6 अधिक 4 अधिक इथं पण 4 आहे 6 आणि 4 10 10 आणि 4 14 आणि गुणिले 2 दुप्पट करायची 14 दुणे 28 आहे ऑलरेडी इथं पण 28 आणि इथं पण 30 आलेले। आता आपण पण इथं पण तसंच करूया 3 कडेच्या अंकांची बेरीज 3 अधिक 2 अधिक 8 3 आणि 2 5 आणि 5 आणि 8 13 आणि 13 ची दुप्पट 26 म्हणजेच आपल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक येईल 26। पुढचा प्रश्न बघूया आपण 7 8 9 3 2 4 16 36 प्रश्नचिन्ह म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची आपल्याला संख्या काढायची। मग आता चला अंदाज लावूया आपण 7 मधनं 3 गेले 4 4 चा वर्ग 16 7 वजा 3 आणि 7तून 3 गेले 4 4 चा वर्ग 16 आहे इथे। पुढे बघा 8 वजा 2 म्हणजे 6 आणि 6 चा वर्ग 36 आहे इथे 36 पण। तसंच करूया आपण पण 9 वजा 4 5 आणि 5 चा वर्ग 25 म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक येईल 25। प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 25 हा अंक येईल उत्तर 25। पुढचा प्रश्न बघा 100 7 3 तसंच 144 8 4 प्रश्नचिन्ह म्हणजे इथलं प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या काढायची। मग आता करूया आपण 7 आणि 3 किती झाले 10 7 अधिक 3 10 आणि 10 चा वर्ग 100 इथं वरती मांडलाय 7 आणि 3 10 10 चा वर्ग 100 वरती मांडलाय। पुढं 8 आणि 4 8 आणि 4 12 आणि 12 चा वर्ग 144 इथं वरती मांडलाय आहे बघा। पुढं बघा आता 9 आपण पण तेच करूया 9 अधिक 2 11 आणि 11 चा वर्ग 121 121 म्हणजे इथे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी उत्तर काय येईल 121 ही संख्या मिळाली।